अष्टविनायक यात्रा करत असताना आम्हाला भरपूर सारे आळंदीकडे जाणारे दिंड्या दिसल्या. एक दिंडीतील आजोबांना मी सहज विचारलं की इतका लांबचा प्रवास आहे, तोही तुम्हाला चालून करायचा आहे, तुम्हाला नक्की काय भेटतं ह्याच्यातून? ते गृहस्थ मला म्हणाले की बाळा, भांडी घासली असशील कधीतरी. मग त्यातून तुला काय कळालं की भांडी बाहेरून कमी आणि आतून जास्त साफ करावी लागतात. असंच माझ्या मनाचं देखील आहे आणि माझं हे मन साफ करायला मी दरवर्षी ह्या वारीला येतो. मला बरीच जण विचारतात की बाहेर एकटा भटकताना तुला काय भेटतं. हा प्रसंग म्हणजे या सगळ्यांसाठी हे उत्तर आहे. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आपल्या अष्टविनायक यात्रेमधले उरलेले 4 गणपती. आपला 5वा मानाचा गणपती आहे ओझरचा विघ्नेश्वर. विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता जे यमदेवाचे रूप होते. हा विघ्नासूर ओझरच्या गावकऱ्यांना खूप त्रास देत असे. ह्या सगळ्यांनी गणरायाची आराधना केली. गणराय प्रसन्न झाले आणि ते मदतीला धावून देखील आले. विघ्नासूर राक्षसाला त्यांनी जेलबंद केले, पण विघ्नासुराने खूप माफी मागितल्यावरती त्यांनी त्याला क्षमा देखील केली. गणपतीच ते हळवा देव आहे आपला. पण क्षमा केले ते देखील एका अटीवरती की कोणत्याही कार्याची सुरुवात जेव्हा गणपतीच्या पूजनाने होईल तेव्हा त्या कार्यामध्ये विघ्नासूरला प्रवेश करता येणार नाही. हे लॉजिक आज देखील आपण फॉलो करतोयच की कोणतंही शुभ कार्य जेव्हा आपल्याला करायचं असेल तेव्हा सर्वात पहिली पूजा होते ती गणरायाची. म्हणजे त्या शुभ कार्यात कधीही विघ्न येत नाही. ओझरच्या नदीकिनारी एक कुटुंब बसलेलं होतं. ते इथे जेवणावळी करत होते. त्यांनी मला आळंदीचा प्रसाद खाऊ घातला, माझी छान विचारपूस केली आणि चक्क त्यांच्या पंक्तीत बसवत देखील होते. माझ्याकडे मात्र पुरेसा वेळ नव्हता, कारण मला माझं नेक्स्ट डेस्टिनेशन बोलवत होतं. आपण आता आलो आहे एका अशा ठिकाणी जे मंदिर अगदी डोंगरामध्ये कोरलं गेलंय. ह्या ट्रिपचा हायलाईट म्हणजे हे लेण्याद्री. उंचच उंच पायऱ्या चढून तुम्हाला गिरिजात्मकाचं दर्शन करावं लागतं. इथे तुम्हाला वर चढता येत नसेल तर 1000 रुपयाचा डोलीकरणाचा देखील ऑप्शन आहे. चार्जेस तुम्हाला जास्त वाटत असतील तर मी तुम्हाला आताच सांगतो की खूप रिझनेबल आहे, कारण की ही 4 माणसं इतक्या पायऱ्या वर चढून तुमचं वजन घेऊन जातात आणि तितकंच तुम्हाला खाली देखील लागतात. मला तर माझं स्वतःचं 1/2 किलो वजन देखील एवढं पेलवत नव्हतं, कारण इतक्या उंच उंच पायऱ्या चढताना मला मात्र बेकार थाप लागली. इथे वर गेल्यावर तर आणखीच मजा. ह्या माकडांनी मात्र इथे धुमशान घातलं होतं. आत मंदिरात छान आरती आम्हाला करायची संधी मिळाली. शांत थंडगार गुहेत बसून मी एकचिंताने ध्यान केलं. बाहेर येऊन बघतो तर काय, तर या पठ्ठ्यांनी मात्र माझ्या चपलेवरती बसून थैमान घातलेलं. उंदीर बाजूने गेला तरी दचकणारा मी या माकडांच्या नादी नकोच लागावं म्हणून 15 मिनिटं बाजूलाच सरकून बसलेलो. पण ह्या वेळेचा देखील मला फायदाच झाला. ह्या 15 मिनिटांमध्ये शांत बसून निसर्गाशी एकरूप व्हायची संधी मला मिळाली. मी समोर जे पाहत होतो ते अथांग सौंदर्य होतं आणि अशा गुलाबी थंडीत असा व्ह्यू पाहायला मिळणं म्हणजे स्वर्गच. ही माकडांची टोळी तिथून उठल्यावरती मी माझ्या चपलांची तिथून सुटका केली आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघालो. आपण आता आलो आहे 7व्या गणरायाचे दर्शन घ्यायला. महाडमधील श्री वर्दविनायकचे मंदिर अत्यंत सुंदर आहे. आमच्या टूरमधलं खरं सांगू तर आम्ही कव्हर केलेलं हे सर्वात पहिलं मंदिर, पण सिक्वेन्समध्ये मात्र ह्याचं स्थान 7वं आहे. आता हे सिक्वेन्सचं नक्की काय लॉजिक आहे हे मात्र मला तरी माहिती नाही आहे, पण लोकांचं असं म्हणणं आहे की 8ही गणपती एका सिक्वेन्समध्ये करावे आणि पहिल्या गणपतीकडे पुन्हा जावे, म्हणजे ही यात्रा सफल होते. सगळ्यांचे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. मला तरी हा प्रवास महत्त्वाचा वाटतो. त्यातून भेटणारी ऊर्जा आणि समाधान हे मला जास्त सुखावणारं वाटतं. असो, बोलता बोलता आता आपण आलो आहे शेवटच्या गणरायाचे दर्शन घ्यायला. येस, पाली गावात अगदी दिमाखात विराजमान आहेत हे बल्लाळेश्वर. या मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही बसलात
तर तुम्हाला 8ही गणरायांचे फ्रेम्स दिसतील. म्हणजे अष्टविनायकचं दर्शन हे तुम्हाला फक्त गाभाऱ्यात बसून देखील भेटू शकेल. हे मंदिर मला खूपच एस्थेटिक फील देत होतं. पालीचे पापड, कुरडया इथे खूप मस्त भेटतात. सो इथे येत असाल तर 2-3 पॉकेट्स नक्की घरी घेऊन जा. तर ह्याच नोटवरती आपला अष्टविनायक यात्रेचा प्रवास इथे संपतोय. बट येस, हा प्रवास ज्यांच्या साथीने मी केला त्या लोकांना विसरून मला कसं चालेल. अ बिग शाउट आउट टू देशपांडे टूर्स. फर्स्ट, उत्तम स्टे, चविष्ट जेवण आणि पूर्ण प्रवास ते देखील 1151 रुपीजमध्ये. मी खरं तर एनरोल करायच्या आधी थोडा डचकत होतो आणि मी कॉम्प्रोमाइज करायला रेडी होतो. पण ह्यांच्यासोबत मला इतका छान एक्सपिरियन्स भेटला की तो माझ्या कल्पनेच्या पलीकडे होता. मुख्य गोष्ट म्हणजे ही लोक हायजीनची पूर्णतः काळजी घेत होती आणि प्रत्येक वयोगटातील लोकांची इथे उत्तम सोय केली जात होती. ह्या 3 दिवसांच्या प्रवासात माझी गुणी माणसांची भेट झाली. ह्या गोड आजीबाईंची गोष्टी ऐकत ऐकत, इथल्या प्रत्येक रिटायर्ड कपलच्या अनुभवातून शिकत ह्या 2 स्ट्रॉंग मुलींसोबत संवाद साधत आणि ह्या लिटिल चॅम्प सोबत थट्टा मस्करी करत माझा प्रवास कधी संपला हे मला काही कळालंच नाही. ही यात्रा करताना जरी मी ह्या मोठ्या गोळक्यात सोलो ट्रॅव्हलर म्हणून वावरत असलो तरी हा 3 दिवसाचा प्रवास माझा एकट्याचा नव्हताच. तर जसं मी नेहमीच बोलतो की आयुष्य हे अनुभवाने भरलेलं असावं, त्यातलाच माझा हा अनुभवांचा एक छोटासा चॅप्टर होता. आज आपला अनुभवांचा प्रवास पुढे चालू राहणारच आहे. नक्की भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान बिंदास्त राहा आणि मजेत राहा.